नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप खुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, काल आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता की ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एक खूपच लोअर लेवलच्या कॉलेजमध्ये सीएसआयटी ब्रांच घेण्यापेक्षा म्हणजे टेक ब्रांचेस घेण्यापेक्षा एक चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही कुठेतरी कोर ब्रांचेससाठी ट्राय केलं पाहिजे। तर त्या व्हिडिओला भरपूर सारा प्रतिसाद आपल्याला मिळाला आहे, त्याबद्दल तुमचे एकदा धन्यवाद। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओचा टॉपिक आपला असणार आहे की समजा 6, 7, 8 या 3 दिवसामध्ये आपल्याला ऑप्शन फॉर्म फिलिंग करायचे आहे, बरोबर। तर कॅपराउंड 2 साठीची भरपूर विद्यार्थ्यांनी कॅपराउंड 2 साठीची ऑप्शन फॉर्म फिलिंग केली आहे, म्हणजे ऑलरेडी फॉर्म सबमिट केले। पण बऱ्याचशा पालकांच्या मनात किंवा विद्यार्थ्यांच्या मनात अजूनही ऑप्शन फॉर्म बद्दल क्लिअरिटी आलेली नाही की ऑप्शन फॉर्मचे अटी नियम नक्की काय असतो किंवा कसा आपल्याला ऑप्शन फॉर्म भरावा लागतो। तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप बेनिफिशियल होणार आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की ऑप्शन फॉर्म फिलिंग करत असताना म्हणजे आपण लिस्ट बनवत असताना कसा अप्रोच यूज केला पाहिजे, नक्की कोणती स्ट्रॅटेजी यूज केली पाहिजे जेणेकरून आपल्याला त्यांच्या पर्सेंटाईलवर त्यांना चांगलं कॉलेज मिळेल। आणि त्याचबरोबर ऑप्शन फॉर्म ऍक्च्युअल कॉम्प्युटर समोर ऑप्शन फॉर्म फिलिंग करत असताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या चुका अवॉइड होतात आणि आपण एक चांगल्या कॉलेजच्या दिशेने पदार्पण करू। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्हाला इंजिनिअरिंग प्रोसेसमध्ये कोणती जर इन्फॉर्मेशन हवी असेल, समजा तुम्हाला जर एक तुमची पर्सनलाइज कॉलेज लिस्ट हवी असेल किंवा स्पॉट राऊंड असेल, त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट लेवलचे राऊंड असतील, त्याच्याबद्दल गायडन्स जर तुम्हाला हवा असेल तर प्लीज आपल्या पर्सनल काउन्सिलिंगला सबस्क्राईब करा। आपल्या पर्सनल काउन्सिलिंगला एनरोल करण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण फॉर्मची लिंक प्रोव्हाइड केली। तर खूप लिमिटेड सीट्स आता शिल्लक राहिल्या, तुम्ही त्या ग्रॅब करा आणि तुमच्या उज्ज्वल भविष्याकडे पदार्पण करा। तर मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे आता ठीक आहे, आपण दोन पद्धतीने विचार करू की समजा जर तुम्हाला फर्स्ट राऊंड मध्ये कॉलेज लागलेलं आहे आणि तुम्ही बेटरमेंटसाठी जाताय, आणि दुसरा विचार करू की समजा तुम्हाला फर्स्ट राऊंड मध्ये कॉलेज अलॉटच झालं नाही, तर त्यांच्यासाठी लिस्ट कशी असेल, आणि ज्यांना कॉलेज लागले बेटरमेंटसाठी गेलेत तर त्यांच्यासाठी लिस्ट कशी असेल। तर मित्रांनो, आता समजा आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करू की समजा तुम्हाला एक पीआयसीटीचं आयटी ही ब्रांच लागली आहे, बरोबर, आणि तुम्ही तरी बेटरमेंटसाठी गेले, तर तुमच्या लिस्टमध्ये नक्की इन्क्लूड काय काय पाहिजे। तर तुमच्या लिस्टमध्ये इन्क्लूड पाहिजे ठीक आहे पीआयसीटीचं सीएस असेल, त्याच्यानंतर त्याच्यावर असेल पीआयसीटीचं सीएस टीएफडब्ल्यूएस जर तुम्ही ओपन असाल आणि टीएफडब्ल्यूएस साठी पात्र जर असाल तर तुम्ही इन्क्लूड करू शकता। आणि त्याच्यानंतर जर तुम्ही मुंबई रिजन मध्ये जर इंटरेस्टेड असाल तर व्हीजेटीआय असलं पाहिजे, आणि समजा जर पुणे रिजन मध्ये इंटरेस्टेड असाल तर सीओईटी असेल पाहिजे। याच्या व्यतिरिक्त तुमच्या ऑप्शन फॉर्म मध्ये दुसरी गोष्ट काही नाही पाहिजे। पण बरेचसे विद्यार्थी बरेचसे पालक मिस्टेक काय करतात की त्यांना ही लिस्ट छोटी वाटते, ओके, म्हणजे समजा 3-4 कॉलेजेस इन्क्लूड केले तर त्यांना ही लिस्ट छोटी वाटते, त्याच्यामुळे ते काय करतात की बाकीचे कॉलेज ऍड करतात। पण ऍक्च्युअली आपल्याला सगळ्या कॉलेजेसपेक्षा एक चांगलं कॉलेजेस मिळलेलं आहे, त्याच्यामुळे आपण त्या कॉलेजेसला प्रायोरिटी दिली पाहिजे ना की खालच्या कॉलेजेसमध्ये। म्हणजे समजा मी असं एक एक्झाम्पल पाहिलं की बाबा त्याला पीआयसीटी आयटी लागलं होतं, त्याच्यामुळेच मी हे एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं की त्या विद्यार्थ्याने पुन्हा सेकंड राऊंड साठी त्याने सबमिट नाही केलं, सबमिट करायच्या अगोदर त्याने मला सेंड केला फॉर्म, आणि त्याच्यामुळे त्याची चूक आपण त्याच्या निदर्शनास आणून दिली की त्यांनी पुन्हा पीव्हीजी कॉलेज ऍड केला। तर पीआयसीटीच्या वर पीव्हीजी येणं याच्यात काही सेन्स आहे का? नाही, पीआयसीटीच्या खालीच पीव्हीजी पाहिजे ना, म्हणजे समजा लो प्रायोरिटीला। तर तो आपण ऑप्शन फॉर्म त्याचा अपडेट केला आणि त्याला अप्रोप्रिएट काय असेल तो गायडन्स प्रोव्हाइड केला। पण या चुका तुमच्या फॉर्म मध्ये होणार नाहीत याची तुम्हाला काळजी घ्यायची। त्याचबरोबर मित्रांनो, एक इम्पॉर्टंट रूल म्हणजे काय यावर्षी की समजा दुसरा कॅप राऊंड जर असेल, सेकंड कॅप राऊंडला पहिले 3 जे प्रेफरन्सेस आहेत तर ते तुमचे ऑटो फ्रीज होत आहेत, बरोबर। तुम्ही हे ऐकलं असेल, मी व्हिडिओमध्ये तुम्हाला वेळोवेळी सांगितलंय। पण आता ऑटो फ्रीज आपण अवॉइड करतो किंवा अवॉइड करणं चांगलं असतं, हे का? तर मी त्याचं कारण आज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो की समजा फॉर एक्झाम्पल पहिल्या 3 ऑप्शन मधलं तुम्हाला जर एखादं कॉलेजला अलॉट झालं, ब्रांच अलॉट झाली, तर त्या ठिकाणी जे दिलेली डेडलाईन असते आपली, म्हणजे 3 दिवसाची डेडलाईन सीईटी प्रोव्हाइड करतं, तर त्या 3 दिवसाच्या आत तुम्हाला तिथे ऍडमिशन घ्यावं लागतं, ओके। तर आता ते घेण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणती पूर्वतयारी केलेली पाहिजे? एकतर फीज, कॉलेजची जी फीज आहे त्याची अरेंजमेंट केलेली पाहिजे। त्याच्यानंतर समजा बरेचसे कॉलेजेस हे डीडी मागतात, म्हणजे किंवा पीआर बँक रिसिप्ट मागतात त्यांची फी पे करण्यासाठी, त्याची अरेंजमेंट तुम्ही केलेली पाहिजे। त्याच्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स असतील त्याची अरेंजमेंट केलेली पाहिजे। तर या सर्व अरेंजमेंटसाठी वेळ लागतो, बरोबर, आणि त्यासाठी आपल्याकडे एक्स्ट्राचा वेळ मिळावा किंवा आपल्या हातामध्ये असावं की आपल्याला चूज करायचं की नाही, हे ऑप्शन आपल्यासाठी अवेलेबल असावं। त्याच्यामुळे आपण विद्यार्थ्यांना काय सजेस्ट करतो की समजा पहिले 3 प्रेफरन्सेस सेकंड राऊंड साठी आणि पहिले 6 प्रेफरन्सेस थर्ड राऊंड साठी असे टाका की जे तुमच्या पर्सेंटेज पेक्षा अबव आहेत, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते नाही लागले पाहिजे, ओके। आणि तुम्हाला तुमच्याकडे ऑप्शन अवेलेबल झाला पाहिजे की पर्टिक्युलर कॉलेज मी सिलेक्ट करावं की नको, फ्रीज करावं की पुन्हा बेटरमेंटसाठी जाऊन मला थोडी डेट एक्सटेंड व्हावी, बरोबर। तर यासाठी हे खूप बेनिफिशियल आहे।
आणि आता समजा आता ज्या विद्यार्थ्याला समजा पीआयसीटी आयटी लागले किंवा समजा सीओपीच लागले, थोडक्यात सीओपी सीएसच लागले, तर त्या विद्यार्थ्यासाठी काय, आता सीओपी सीएस साठी सीएसच्या वर टाकण्यासारखं आपल्याकडे कोणता प्रेफरन्स नाहीये दुसरा, बरोबर. मग त्यांचं ते नक्की ऑटो फ्रीज होणार, समजा त्यांना जर ते अलॉट झालं तर ऑटो फ्रीज होणार. मग त्यांच्यासाठी मी असं सांगेल की समजा तुमचे चान्सेस असतील सीओपी सीएस किंवा कॉलेजेस असे टॉपचं तुमचं ऑटो फ्रीज होण्याचे जर चान्सेस असतील, तर जी पूर्वतयारी तुम्हाला करायची ती आधीपासून करून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्ही डायरेक्टली कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेऊ शकता. आता समजा जर त्या फिक्स डेडलाईन मध्ये आपलं जर ऍडमिशन झालं नाही, आपण फ्रीज केलं किंवा ऑटो फ्रीज झालं, आणि समजा त्या फिक्स डेडलाईन मध्ये आपलं जर ऍडमिशन झालं नाही, आपण जर इन्स्टिट्यूटला रिपोर्ट केलं नाही, तर आपलं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि त्याच्यानंतर आपण कॅपराऊंडच्या बाहेर पडतो, ना की पुढच्या कॅपराऊंडसाठी जातो. आपण डायरेक्टली कॅपराऊंडसाठी बाहेर पडतो, मग आपल्याला स्पॉट राऊंड असेल, इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड असेल, तर यासारख्याच गोष्टीमधून ऍडमिशन घ्यावं लागतं. ओके, कॅपराऊंड हा ऑप्शन आपल्यातून निग्लेक्ट होऊन जातो. त्याच्यामुळे बेस्ट असं राहील की समजा मी सर्वांना प्रेफर करेल किंवा आपले काउन्सिलिंगचे जे स्टुडंट असेल तर प्रत्येकाच्या लिस्टमध्ये आपण पहिले 6 प्रेफरन्सेस असे अलॉट केले की जे त्यांना लागू शकत नाही, आणि ज्यांना लागू शकतात मग त्यांच्यासाठी आपण त्यांना स्पेशल इन्स्ट्रक्शन दिलेत की तुम्ही अगोदर पूर्वतयारी करून ठेवा. तुम्हाला जर हे बाय चान्स लागलं तर तुम्हाला तिथे ऍडमिशन घ्यायचंय, पूर्वतयारी करून ठेवा. त्याच्यामुळे आपण या पद्धतीच्या लिस्ट प्रोव्हाइड करतो. जर तुम्हाला लिस्ट हवी असेल या पद्धतीची, समजा तुमच्या पर्सेंटाईल नुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार, रँकिंग नुसार, तर तुम्ही मला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एनरोलमेंट फॉर्मची लिंक आहे, त्यासोबत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही एनरोल करू शकता. ओके, काउन्सिलिंगसाठी किंवा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन सुद्धा करू शकता, जेणेकरून जे लेटेस्ट अपडेट असतील तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. आता नेक्स्ट, आता तुम्हाला तर समजलंय. समजा एक पॉईंट राहिला, तो म्हणजे काय, तर समजा तुम्हाला एखादं कॉलेज लागलं ना, तर त्याच्यापेक्षा बेटरच कॉलेज तुम्ही वर ऍड करा. ओके, हा पॉईंट तुम्ही विसरता कामा नाही. ओके, आता त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट म्हणजे फॉर्म फिलअप करत असताना भरपूर अडचणी येतात. आता अडचणी काय येतात की जे सीईटीचं तुम्ही फिल्टर युज करताय, म्हणजे युनिव्हर्सिटी चूज करायची, ऑटोनॉमस स्टेटस चूज करायचं, रिजन चूज करायचा, आणि नंतर कुठेतरी कॉलेज फिल्टर आउट होऊन येत आहेत. आता थोडक्यात तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो, कारण एका स्टुडंटचा तो प्रॉब्लेम आला की तो म्हणतोय सर पीआयसीटी सीओपी सीएसच मला सापडणार. आता आपण जनरली उच्चार कसा करतो की कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, भले ते कोणतं का असं ना. आता कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे बरेचसे नाव होतं, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग असतं. ओके, फक्त कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हा एक कोर्स असतो. ओके, तर त्याच्यामुळे या गोष्टीच्या तुम्ही हे करू नका. एक सोपी आयडिया मी तुम्हाला सांगतो की ऑप्शन फॉर्म फिल करत असताना जी आपली थर्ड स्टेप आहे, तुम्ही तिथं पाहिलंच असेल, फर्स्ट राऊंडला तुम्हाला अनुभव आलाच असेल की टोटल 4 स्टेप आहेत, त्यातली थर्ड जी स्टेप आहे ऑप्शन फॉर्म समरी. तर ऑप्शन फॉर्म समरी मध्ये तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथं वर रेड कलर मध्ये, ओके, रेड कलर मध्ये 3 टॅब्स दिसतील, म्हणजे 3 बटन दिसतील. तर फर्स्ट आहे इन्सर्ट चॉईस कोड. ओके, तो आपल्याला एवढा काही युजफुल नाहीये. त्याच्यानंतर सेकंड जो टॅब आहे किंवा सेकंड जे बटन आहे ते इन्सर्ट चॉईस कोड डायरेक्टली. तर इन्सर्ट चॉईस कोड डायरेक्टली तुम्ही कसं यूज करू शकता की तुम्ही चॉईस कोड टाकायचा, म्हणजे समजा तुम्ही चॉईस कोड टाकला, समज पीआयसीटी सीएसचा चॉईस कोड काय असेल 06173 देन 5 लास्टला 510 असेल, म्हणजे 24510 हा कोड असेल. हा तुम्ही तिथे टाकला तर तो तुम्हाला कुठं भेटेल कोड, ती तुमच्याच वेबसाईटला तुम्ही जर 3 डॉट वर क्लिक केलं आणि तुम्ही जर खाली जर पाहिलं तर लिस्ट ऑफ कॉलेजेस विथ इनटेक कॅपॅसिटी हा तिथं ऑप्शन आहे. ओके, तो ऑप्शन तुम्ही चूज करा, तिथं तुम्हाला प्रत्येक ब्रांचचे चॉईस कोड मिळून जातील. तो चॉईस कोड ऍज इट इज कॉपी करायचा, तिथं पेस्ट करायचा, आणि खाली त्याच्या खाली एक आपल्याला अजून ऑप्शन दिला की हा चॉईस कोड किंवा हे कॉलेज किती नंबरला ऍड करायचं. ओके, तिथं व्हेरीफाय करायचा ऑप्शन आहे. जर चॉईस कोड रॉंग असेल तर तो इन्सर्टच होत नाही, जर राईट असेल तरच व्हेरीफाय होऊन म्हणजे तिथं तुम्हाला कॉलेजचं नाव दिसतं, त्यासोबत तुम्ही कोणत्या ब्रांचसाठी अप्लाय करताय हे नाव दिसतं. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा चॉईस कोड कुठे ऍड करायचा ते तुम्हाला दिसतं, म्हणजे जेणेकरून काय होईल की समजा तुम्ही एक मोठी लिस्ट बनवली, ओके, ती लिस्ट तुम्ही अपलोड करणार आहे, पण तुम्हाला मध्येच आठवलं की समजा मला एखादं कॉलेज ऍड करायचं. आपल्या ट्रॅडिशनल वेने जर तुम्ही गेला तर तुम्हाला पुन्हा रिटर्न यायला लागेल, पुन्हा सर्व कॉलेजची सिक्वेन्स लावा लागेल आणि त्यांना प्रायोरिटी ऑर्डर मध्ये लावा लागेल तुम्हाला, बरोबर. तर त्याच्यापेक्षा बेटर असं राहील की तुम्ही इन्सर्ट चॉईस कोड डायरेक्टली हा ऑप्शन यूज करून डायरेक्टली तुम्ही चॉईस कोड तिथे इन्सर्ट करू शकता. तर या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरा. आणि त्याच्यानंतर महत्वाचं एक इन्स्ट्रक्शन म्हणजे समजा जे विद्यार्थी स्वतः फॉर्म भरताय, ओके, म्हणजे त्यांचा तर एवढा काही प्रॉब्लेम येण्याचं म्हणजे शक्यता कमी आहे. म्हणजे समजा एखादा युट्यूबचा तुम्ही व्हिडिओ प्रेफर करा, आपण व्हिडिओ वेळोवेळी बनवला आहे, ऑप्शन फॉर्म कसा भरावा याच्यावर डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, तो तुम्ही यूज करा. त्यासोबत समजा तुम्ही ज्यावेळेस स्क्रीनवर बसता तर त्यावेळेस तुमच्याकडे एक डिटेल लिस्ट तुमच्या साईडला असणं गरजेचं आहे. ऑन दी स्पॉट तुम्ही कॉलेज एंटर करू नका, जेणेकरून गोंधळ उडणार नाही, बरोबर. यासारखे इन्स्ट्रक्शन तुम्ही लक्षात घ्या. आणि समजा जर तुमच्याकडे सिस्टम अवेलेबल नसेल, म्हणजे समजा लॅपटॉप कॉम्प्युटर वगैरे अवेलेबल नसेल, तर तुम्ही समजा मित्र मैत्रीण भाऊ बहीण कुणाचंही घ्या. ओके, आणि पण फॉर्म भरत असताना तुम्ही तिथं अवेलेबल असणं गरजेचं आहे. पूर्ण फॉर्म चेक करा. त्याचसोबत समजा नेट कॅफेमध्ये जर तुम्ही फॉर्म भरायला जात असाल तर नेट कॅफेवाल्याकडनं पूर्ण तुम्ही फॉर्म चेक करून घ्या.
ओके, म्हणजे जर समजा तुम्हाला जर येत असेल तर डायरेक्टली तुम्हीच फॉर्म भरायला बसा तिथं. समजा ते जरी भरत असतील तर पूर्ण तुम्ही फॉर्म चेक करून घ्या, कारण तुम्ही फक्त त्यांच्या हातात तुमचा फॉर्म देत नाही, तुमचं भविष्य त्यांच्या हातात देत आहे. याचं भान तुम्हाला असू द्या, कारण पुढचे 4 वर्ष तुम्ही काय करणार आहे, तुमची लाईफस्टाईल कशी असणार आहे ती फक्त त्या फॉर्मवर डिपेंड होती, किंवा त्या प्रायोरिटी ऑर्डर जे आपण अरेंज करतोय त्याच्यावर डिपेंड होते. मित्रांनो, सेकंड राऊंड मध्ये तुम्ही खूप सिरियसली घ्या सेकंड राऊंडला, कारण सेकंड राऊंड मध्ये चान्सेस असतात की तुम्हाला कॉलेज मिळण्याचं. ओके, म्हणजे समजा बेटरमेंट होण्याचे पण चान्सेस असतात. जसं जसं आपण पुढे जाऊ, थर्ड राऊंड असेल, फोर्थ राऊंड असेल, पण आपले चान्सेस कमी होतात, कारण कॉलेजच्या ऑलरेडी सीट रिझर्व होतात, त्यामुळे आपले चान्सेस कमी होतात. आय होप की तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असतील. आता तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही एबल झाला असतील, किंवा तुमचे जे डाऊट्स असतील ओके ते तुम्हाला क्लिअर झाले असतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा. त्यासोबत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अद्यापही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. यापुढे आपण या पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.